नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की मार्केट हे 3 दिवसानंतर ओपन होत आहे. हे त्या काळामध्ये मार्केटची दिशा काय असेल. आणि एक 2-3 स्टॉक आहेत जे की स्टॉक ऑल टाईम ब्रेकआउटच्या स्थितीला येऊन थांबलेले आहेत. चला तर पहिल्यांदा आपण पाहूया मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके, उद्याच्याला जर म्हणलं मार्केट ओपन होणार आहे किंवा उद्यासाठी लक्षात घ्या, उद्या जी एक्सपायरी असणार आहे ही फायनान्स निफ्टीची असणार आहे. मंगळवार ज्या सोमवारच्या एक्सपायरी होत्या त्या शुक्रवारी झाल्या, म्हणजे मिड कॅपची आणि बँकेची. तर आपण त्यासाठी उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये किंवा उद्याच्याला काय डायरेक्शन असू शकते यासाठी बँक निफ्टी आणि निफ्टी पाहू. सर्वात आधी आपण बँक निफ्टी पाहू. ओके, हा जो चार्ट लागलेला आहे हा टोटली वीकचा चार्ट आहे. लक्षात घ्या, आपल्याला असं दिसून येते की जो आपण याच्या आधी ही व्हिडिओ बनवला होता, मार्केटच्या या ट्रेंड लाईनला सपोर्ट करते. याच ट्रेंड लाईनहून मार्केटनं हा टॉप मारलेला आहे आणि या ठिकाणी टॉप मारून मार्केट एके दिवसामध्ये लगभग 4000 ते 4500 पॉईंटचा फॉल दिला. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की मार्केट लगभग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच जे करेक्शन झालेलं होतं ते रिकवर पण झालं आणि सध्याला मार्केट 49,000 ते 50,000 या रेंजमध्ये फिरत आहे. आपण वीकमध्ये जर बघितलं तो 50,280 ते 50,200 हा खूप मोठा रेजिस्टन्स बनलेला आहे. आपण डेमध्येही पाहू शकतो. हा 2-3 वेळा मार्केटनं तोडण्याचा प्रयत्न केला. चेक करा, हा जर पाहिला 49,977 होता, तो ब्रेक झाला. सडन मूव मारलेला मार्केटनं. हा डायरेक्ट गॅप अप ओपन होता, हा 51,100. त्यानंतर हा जो 200चा आहे हा 2-3 वेळा डेमध्ये ब्रेक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी फॉल मारला 1, 2 आणि हा 3. जर आपण पाहिलं तर आपल्यासाठी हा जो झोन बनलेला आहे हा झोन सध्याला रेजिस्टन्स म्हणून वर्क करतोय आणि डीपमध्ये हा सपोर्ट म्हणून काम करतोय. 50,200 ते खालती 49,600 हा जो एरिया आहे हा आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतो. मार्केट जोपर्यंत या रेंजमध्ये राहील, लक्षात घ्या, जोपर्यंत ही या रेंजमध्ये राहील फक्त आणि फक्त असंच राहील. जेव्हाही मार्केट ब्रेक करत, मग ते अपसाईडला असो किंवा डाऊन साईडला असो, मग ते इथपर्यंत ही येऊ शकतं, इथं ब्रेक झालं तर इथपर्यंत ही येऊ शकतं किंवा हे जे छोटे छोटे सपोर्ट आहेत तिथेही ते होल्ड होऊ शकतं. परंतु आपल्याला जर मोठे टार्गेट पाहिजे असतील किंवा मार्केटमध्ये मोठी मुवमेंट किंवा ज्या अशा कॅन्डल बनल्यात आहे, अशा मोठ्या कॅन्डल एक्सपेक्टेड असतील, या कॅन्डल हा जो एरिया आहे हा एरिया ब्रेक झाल्याशिवाय होणार नाही. हा एरिया काय खूप मोठा नाही, एक 400-500 पॉईंटचा एरिया आहे. याच एरियामध्ये मार्केट अपडाऊन करत आहे. बँक निफ्टीसाठी लक्षात घ्या 50,260 ते डाऊन साईडला 49,600 ते 49,500 हा खूप मोठा सपोर्ट बनलेला आहे. हा एरिया जोपर्यंत ब्रेक नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये डीपला बाईंगचा प्रयत्न करावा, आपला सेलिंगचा प्रयत्न करावा. चला नेक्स्ट, सेम गोष्ट ही फिन निफ्टीमध्ये सुद्धा बनलेली किंवा फायनान्स निफ्टीमध्ये सुद्धा बनलेली. तुम्ही चेक करू शकता. आपण डेचा चार्ट घेतला, ते एक अशा पद्धतीनं रेजिस्टन्स फेसिंग आणि त्यानंतर मार्केट या रेंजमध्ये स्टक झालेलं आहे. चेक, जोपर्यंत मार्केट या रेंजच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये कुठल्याही मोठ्या मुवमेंट बघायला भेटणार नाही. बँक निफ्टी असो फिन निफ्टी असो, सध्याला मार्केट एकदम स्टकिंग रेंजमध्ये आहे. दुसरी गोष्ट, आता जर आपण बघितलं मार्केटनं काय केलं, ज्या दिवशी
ओके, मार्केटमध्ये आपण ती 2 दिवसाची हिस्ट्री पाहू. कुठल्या? की ज्या दिवशी मार्केटमधले जे सर्वे आलेले होते त्या सर्वेमध्ये काय झालं चेक करा, डायरेक्टली गॅप अप होतं. आणि ज्या दिवशी मार्केटचे रिझल्ट होते, सॉरी वोटिंगचे रिझल्ट होते 4 तारखेला, सर्वे बरोबर आले नाहीत, हा एवढा मोठा फॉल होता. त्यानंतर काय झालं, सर्वात मोठा पक्ष त्याला ऑफर भेटली, अगेन मार्केट जे करेक्शन झालं ते रिकवर झालं. ओके, आता सरकार बनलेलं आहे, ज्याला की आपण सर्वांना नाव दिलेलं आहे मोदी 3.0. आता हे सरकार बनलेलं आहे, तर खूप लोकांचं असं म्हणणं आहे की सरकार टिकणार नाही. खूप लोक म्हणतील टिकतील, ते काही होईल, आपल्याला त्याची घेणं देणं नाही, टिकल नाही टिकल अजून काय होईल. परंतु एक लक्षात घ्या, आपण एकच गोष्ट हमेशा सांगत आलो की इंडिया ही ग्रोईंग कंट्री, आपल्या देशाची ग्रोथ कधीही थांबणार नाही, सरकार कोणाचेही असो. त्यामुळं आपल्याला प्रत्येक करेक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंटचा मौका भेटतोय. मॅक्सिमम फोकस करा की इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडेमध्ये ज्या व्यक्तीला नॉलेज आहे त्या व्यक्तीनं 100% इंट्राडेमध्ये काम करा. परंतु ज्या व्यक्तीला नॉलेज नसेल त्यांच्यासाठी येणारे 5-10 वर्षे खूप इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली रिटर्न देऊ शकतात. आपण बघत असाल कोरोनानंतर जगामध्ये कोरोनासारखी आपत्ती मला वाटतं कमीच वेळा येईल, किंवा आता ती शक्य बी नाही. जे की आपण कधी पेपरमध्ये निबंध लिहायचो की जग बंद पडलं तर काय होईल, असं मला वाटत नाही की आता जग बंद पडत. कारण की तो समय असा होता की सर्व जग बंद होतं, काही ठराविक गोष्टी सोडल्या तर. मग अशा गोष्टी जगावर विपत्ती येणं शक्य नाही. हां, तुमचे थोडी आर्थिक मंदी येईल, ती कव्हर होईल, हे वेव होईल, चालू राहतील अपडाऊन, परंतु एवढं मोठं संकट येणार नाही. आपण तेवढ्या संकटातून उभारलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्येही उभरत राहू. त्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी खूप मोठे मौके आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला आता 2 स्टॉक बघायचे जे की ऑल टाईम हाय ब्रेकला आहेत. याच्यामध्ये बाय किंवा सेल करा असं काही म्हणत नाही, ही तुमची इच्छा आहे. परंतु लक्षात घ्या, आता तुमचं नेक्स्ट बजेट आलं आहे जुलैमध्ये. डेट काय फिक्स नाही, 20-22, कुणी 10 म्हणते, कुणी 8 म्हणते, अजून डेट फिक्स नाही. परंतु जुलैमध्ये ते 100% बजेट आहे. लक्षात घ्या, पॉसिबल आहे की जुलैपर्यंत मार्केट हे अजून ऑल टाईम हाय मारू शकतं. हा जो तुमचा हाय तोही ब्रेक होऊ शकतो. परंतु जुलैमध्ये मिड कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप टॉप लॉस लावून प्ले करा. का म्हणत आहे मी, तुम्ही जर बघितलं तर मागील 4-5 वर्षापासून मार्केट नॉनस्टॉप ग्रोथ झाली आहे, नॉनस्टॉप. आता कोणी जर बोललं तर याला करेक्शन म्हणलं, सर एका दिवसासाठी आलेलं आहे, असा स्टकिंग पिरियड नाही. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, तुम्ही लगेच एका घंट्यामध्येच गाडी चालू करणार आहेत का? नाही, तिथे 1-2-3 घंटे थांबणार आहे. म्हणजे टाईम वाईज बी करेक्शन यायला पाहिजे. मी काय म्हणतोय, हे प्राईज वाईज आलंय, 100% खरं आहे. प्राईज वाईज करेक्शन आलं, 4-5 हजार पॉईंटचं करेक्शन आलं, परंतु ते टाईम वाईज आलंय का? म्हणजे एखादा स्टॉक जर 5 वर्ष कंटिन्युअस ग्रो करत असेल तर तो स्टॉक ॲटलिस्ट 2 मंथ तरी स्टकिंग पिरियडमध्ये थांबलाय का? अशी जगात कुठली तरी गोष्ट आहे का की ती 1 वे चालती, कंटिन्युअस चालती? नाही ना. त्याला जर मोठी झेप घ्यायची असेल त्याला त्याच्यात पोटेन्शियल करावंच लागेल. मग ती पोटेन्शियल म्हणजे कसं होतं, आपल्याला जसं विज्ञानामध्ये शिकवलं, एखादी स्प्रिंग दाबली म्हणजे काय, त्यात एनर्जी भरली आणि जेव्हा ती सोडली तेव्हा बाउन्स होते. सेम तसं मार्केट एखाद्या स्टकिंग पिरियडमध्ये थांबतंय म्हणजे भ्यायचं कारण नाही. ते कुठल्याही साईडला जेव्हा ब्रेक होईल त्याचा ते पूर्ण कोटा कव्हर करत. म्हणून लक्षात ठेवा, जून तर नाही, जूनमध्ये अजून स्टॉक चांगले रिटर्न देतील, जेही तुमच्यापाशी असतील ते सर्व स्टॉक चांगले रिटर्न देतील. जुलैमध्ये टॉप लॉस लावून प्ले करा, नाहीतर 4 वर्षाची कमवलेली मेहनत एका दिवसात जाऊ नये. प्रत्येकानं स्टॉप लॉस लावून प्ले करा. ओके, तर आपल्याला हे जे मार्केट आपण ऑल टाईम हाय म्हणतोय, हे काय मार्केट पर्टिक्युलर स्टॉक नाही, ते कोणाच्या तरी जीवावर जाणार आहे. म्हणून सगळ्यात पहिला स्टॉक बघायचा आपल्याला रिलायन्स. ओके, हा डे चार्ट आहे. आपण जर रिलायन्समध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की रिलायन्स लगभग 24 मध्ये पहिल्या मंथपासून जरी पकडलं तरी चालेल,
आता एक 4-5 मंथ झालं हा एक टोटल या स्टकिंग पिरियडमध्ये रिलायन्स चेक करा. एक स्टकिंग पिरियड आहे त्याचा, जो की 2900 ते 3000 आणि खाली 2800 किंवा 2700 या रेंजमध्ये रिलायन्स टोटल स्टक झालेला आहे. आपण जो म्हणत आहोत की निफ्टी बँक निफ्टी ऑल टाईम हाय करणार आहे, तर रिलायन्सचा निफ्टीमध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. ज्या दिवशी रिलायन्स बी चालेल किंवा निफ्टी ऑल टाईम हाय असेल, त्या दिवशी हा जो आपण स्टॉक बघत आहोत या स्टॉकचं खूप मोठं योगदान असेल, लक्षात ठेवा. म्हणून या स्टॉकचा जो ब्रेकआउट आहे हा जर आपण चेक केला तर या ट्रेंड लाईनचा लगभग 2021 पासूनचा ब्रेकआउट आहे. जेव्हाही हा स्टॉक त्याचा 21च्या ट्रेंड लाईनचा ब्रेक करेल, लक्षात ठेवा त्या दिवशी या स्टॉकमध्ये कमीत कमी 100 ते 150 पॉईंटच्याही वरती मुवमेंट येईल. त्यामुळं आपण जसं बजाज फायनान्सचं सांगितलं की बजाज फायनान्स हा 2021-22 पासूनच या ट्रेंड लाईनचा जो ट्रेंडचा रेजिस्टन्स आहे तो फेस करतोय. जेव्हा तो 73, 50 ब्रेक करून होल्ड राहील, खूप मोठी मुवमेंट करणार. तसाच रिलायन्स सुद्धा आहे. आणि रिलायन्स हा निफ्टीमधला सगळ्यात मोठा वेटेज असणारा स्टॉक आहे, याचा लॉजिकफुली विचार करून पाहिलं तर. त्यामुळं जेव्हा निफ्टीला मोठी मुवमेंट येईल किंवा जेव्हा रिलायन्सला मोठी मुवमेंट येईल, तेव्हा निफ्टीला मोठी मुवमेंट येईल. कधी कधी असं असतं की सगळं मार्केट पडलेलं असतं आणि रिलायन्स चांगला स्टॉक मुवमेंटला असतो, तर लक्षात ठेवा निफ्टी ही तग धरून असते किंवा मार्केट जरी पडत असलं तरी निफ्टी ही थांबलेली असते. का तर याचं कारण तेच आहे की रिलायन्सचं सगळ्यात मोठं वेटेज आहे निफ्टीमध्ये. दुसरी गोष्ट, अजून एक स्टॉक आहे जो की ऑल टाईम हाय ब्रेक झालेला आहे, NBCC. ओके, आपण जर या स्टॉकला मंथमध्ये घेतलं तर लक्षात घ्या, तुम्हाला असं लक्षात येईल आपण हा स्टॉक खूप आधी दिलेला आहे. हे जे तुम्ही ड्रॉइंग बघत असताल खूप आधी केलेलं आहे. लगभग हा स्टॉक 70-75च्या आसपास आपण सजेस्ट केलेला होता हा स्टॉक. त्यानंतर आता जर बघितलं तर लक्षात घ्या या स्टॉकचं ऑल टाईम हाय किंवा सस्टेनेबल हा 134चा होता, 144. मार्केटनं किंवा या स्टॉकनं हा ऑल टाईम हाय ब्रेक केलेला आहे, मंथमध्येही केलेला आहे. चेक करा, या ठिकाणी हाय मारला 176, जो की आय थिंक डेट काय बरोबर ती 1 तारखेला जे मार्केट गॅप अप ओपन झालं त्या दिवशी. त्यानंतर तो सस्टेन झाला, फॉल दिला. ज्या दिवशी फॉल दिला लगभग फॉल होता तो, चेक करा 175 पासूनचा तो फॉल होता, लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशीचा 105 पर्यंतचा. म्हणजे जर आपण विचार केला तर 100% पकडलं तर 70%चा फॉल होता म्हणायचं लगभग. आणि त्यानंतर आता जर बघितलं तर अगेन स्टॉक हा 162 पर्यंत गेलेला आहे. याने याचा ऑल टाईम हाय ब्रेक केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 175, 185 ते 200 पर्यंतचे टार्गेट या स्टॉकमध्ये दिसू शकतात, जे की मार्केटमध्ये आपण एक्सपेक्टेड करतो मार्केट हाय जाणार आहे. सेम याही स्टॉकला जुलैच्या एंड किंवा ज्या टायमाला बजेट असेल, बजेटनंतर स्टॉप लॉस किंवा तुम्ही बुक करू शकता, परंतु बजेटपर्यंत चांगली मुवमेंट करू शकतो असं माझं वैयक्तिक एक्सपेक्टेशन आहे. हे दोन्ही स्टॉक तुम्हाला बाय किंवा सेलसाठी सजेशन केलेले नाहीत, परंतु लॉजिकली मार्केटमध्ये काय होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, राहिला विषय निफ्टीचा. निफ्टी पाहू आपण. ओके, चेक. निफ्टी सध्याला तर ऑल टाईम हायला आहे. आणि जो मंथली रेजिस्टन्स होता निफ्टीमध्ये तोही निफ्टीने ब्रेक केलेला आहे ट्रेंडचा. ओके, आपण याला डेमध्ये घेऊ, चेक करू. चेक, जो तुमचा हा डेमध्ये खूप डाऊनला येतो तो ब्रेक करून निफ्टीनं अजून डेमध्ये एक असा स्मॉल ट्रेंड सुरू केलेला आहे.
लक्षात घ्या, आपल्याला हाच ट्रेंड फॉलो करायचा आहे. अप साईडला, डाऊन साईडला. 23,500 ब्रेक केले की अप साईड मुवमेंट होईल, लगभग 200 ते 300 पॉईंटची मुवमेंट होईल. आणि डाऊनला 23,350 ब्रेक केल्यानंतर तीही तुम्हाला 100 ते 200 पॉईंटचा फॉल एक्सपेक्टेड आहे. यामधील एरियामध्ये अप डाऊन हा जो ट्रेंड सुरू आहे, अगदी त्याच पद्धतीनं निफ्टीला जो सांगितलं आहे, डीपला बाय करू शकता टॉप लॉस 350चा प्ले करून, अप साईडला सेल करू शकता 550चा टॉप लॉस ठेवून. परंतु याच्यावरती आवरली चार्टमध्ये होल्डिंग होत असेल तर मार्केटमध्ये तो ब्रेकआउट समजा आणि अप साईडला प्ले करा. डाऊन साईडला सेम तीच कंडिशन, कारण की हा आपण चार्ट डेचा पाहतो. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा मार्केटबद्दल तुम्हाला व्हिडिओमधनं माहिती मिळती नाही मिळती कमेंट करून सांगत चला. तुम्हाला काय बघायला आवडेल तेही सांगत चला. ओके, खूप लोकांचे मॅसेज येतात की सर होल्डिंगसाठी स्टॉक द्या, सध्याला थांबा. मी तेच म्हणतो आहे की जुलैनंतर आपण देऊ एखादा चांगला स्टॉक. थँक्यू.